आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे कौंतेय, या परम सत्याला व्यवस्थित समजून घे की विश्वात केवळ शरीर नाशिवंत आहे, पण आत्मा अविनाशी आहे। शरीराचा मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही। आत्मा ना कधी जन्म घेतो आणि ना कधी मृत्यू पावतो। तो आजन्म, नित्य, सनातन आणि पुरातन आहे। शरीराचा मृत्यू झाल्यावरही तो मरत नाही। केशवा, तुझं बोलणं माझ्या बुद्धीला भ्रमित करतंय। तू दोन्ही गोष्टी एकाच वेळी बोलतोयस ज्या परस्पर विरोधी आहेत। तू म्हणतोस की शरीर नाश पावतं, पण शरीराचा एक भाग ज्याला आत्मा म्हणतात तो मरत नाही। नाही अर्जुना, मी आत्म्याला शरीराचा एक भाग नाही म्हटलेलं। मी असं म्हटलं की आत्मा आणि शरीर दोन भिन्न गोष्टी आहेत। जसं तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत। तुझ्या कवचाचे दोन तुकडे जरी झाले तरी त्याचा असा अर्थ नाही की अर्जुनाचे दोन तुकडे झाले। ज्या प्रकारे तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत, किंवा तू आणि तुझा हा रथ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच प्रकारे मानवाचं शरीर आणि त्याचा आत्मा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे असं की ज्या रथात अर्जुन बसलाय तो रथ म्हणजे अर्जुन नाही। अर्जुन तर तो आहे जो रथावर आरूढ झालेला आहे। हे ठीक आहे माधवा की अर्जुन म्हणजे रथ नाहीये। अर्जुन मी आहे जो रथ मध्ये बसलाय। तुला रथ तुटायचं दुःख होणार नाही, परंतु अर्जुनाच्या मृत्यूचा शोक तर होईलच। अर्जुना, तुझं बोलणं ऐकून मला तुझ्या बुद्धीवर हसायला येतंय। एकीकडे तू पंडितांसारख्या आणि ज्ञानियांसारख्या मोठमोठ्या गोष्टी करतोस, पण तुला हे माहित नाहीये की जे खरोखर ज्ञानी असतात ते कधीच त्यांचा शोक करत नाहीत जे मृत्यू पावलेले आहेत, आणि नाही त्यांचा शोक करतात जे अजून मेलेले नाहीत। कारण त्यांना माहितीये की जो मेलेला आहे तो परत जन्म घेईल, आणि जे आत्ता जिवंत आहेत ते अवश्य मृत्यू पावतील। मरणारा परत जन्म घेईल, कारण केवळ शरीराचा नाश होतो। शरीराच्या आत जो आत्मा आहे तो कधीच मृत्यू पावत नाही। हे पार्था, या विश्वात दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे शरीर आणि दुसरा शरीरात वास करणारा शरीरी। जो शरीरात राहणारा आत्मारूपी शरीरी आहे तो कधीच मरत नाही, आणि जे शरीर आहे ते कायम राहत नाही। आत्मा एका शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर धारण करतो। अगदी तसाच जसा मनुष्य जुनी वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करतो। हे पार्था, केवळ इतकं समजून घे की मृत्यू एक दरवाजा आहे ज्याच्या आत शिरताच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करतो। वास्तविकतः मृत्यू आणि जन्माचे दोन दरवाजे आहेत जे एक दुसऱ्याच्या समोरासमोर आहेत। प्राणी जेव्हा मृत्यूच्या दरवाजाशी पोहोचतो तेव्हा त्याचं ते शरीर मृत्यू पावतं। मग आत्म्याचा प्रकाश त्या शरीराला सोडून पुढे निघून जातो, आणि मग तो प्रकाश नवीन जन्माच्या दरवाजात प्रवेश करतो, जिथे जीवात्म्याला परत एक नवीन शरीराची प्राप्ती होते। आणि मग तिथून त्याच्या नवीन जन्माची, नवीन शरीराची यात्रा सुरू होते। हे पार्था, आत्मा नित्य आहे म्हणून तो बदलत नाही, पण शरीर नाशिवंत आहे, त्यामुळे एकच आत्मा अनेक शरीर बदलतो। म्हणून तो नवीन जन्मात नवनवीन शरीर धारण करत असतो। प्रत्येक नवीन जन्मात तो नवीन शरीर तर बदलतोच,
पण त्या जन्मात त्याला जे शरीर मिळतं ना, ते एक शरीर पण सतत बदलत असतं. ही गोष्ट मला कळली नाही केशवा, कारण एका जन्मात तर व्यक्तीला एकच शरीर मिळतं. नाही, एक नाही, अनेक शरीरं मिळतात एकाच जन्मात. मला अजूनही कळलं नाही प्रभू. मी समजावतो. आठव तुझं बालपण. त्यावेळी अर्जुनाचं शरीर कसं होतं? एका बालकाचं. आणि आता ते शरीर कुठे गेलं? ते शरीर तर बदलून गेलं या रूपात. म्हणजे ते शरीर शिल्लक नाहीये. आज तुला एका युवकाचं शरीर मिळालंय. त्याच प्रकारे व्यक्तीला जन्माच्या वेळी जे शिशुरूप शरीर मिळतं, तेच शिशुरूप शरीर काळाच्या प्रभावाने एका बालकाचं शरीर बनतं. मग त्याला किशोरावस्था मिळते, मग एका तरुणाचं शरीर बनतं, मग मध्यमवयीन, आणि मग वृद्धाचं रूप घेऊन एका सुकलेल्या पानासारखं जीवनाच्या वृक्षावरून गळून पडतं. अशा प्रकारे जे शरीर क्षणोक्षणी आपल्या विनाशाकडे जात असतं, त्या शरीराच्या मृत्यूचा शोक ज्ञानी लोक करत नाही. याच रूपाला शास्त्र म्हणतात कृष्णम वंदे जगद्गुरुम. एखाद्या फुलाप्रमाणेच एखादं शरीर घेऊन निसर्गात आपला जन्म होतो. आपण बालक बनतो, तरुण होतो, मग तेच तारुण्य कोमेजायला लागतं, ज्याला वार्धक्य म्हणतात. आणि त्या वृद्ध शरीराला जेव्हा आत्मा सोडून जातो, तेव्हा त्या शरीराचा मृत्यू होतो. परंतु तो आत्मा कुठे निघून जातो? शरीर शिवाय आत्मा कुठे आणि कसा काय राहतो? जुनं शरीर सोडल्यावर आत्मा नवीन शरीरात वास करतो. एखाद्या शिशूच्या शरीरात चेतन रूपांनी प्रवेश करतो आणि परत तेच चक्र सुरू होतं. मग तेच जन्म घेणं, रांगणं, उठून चालणं, मग कसं तरी धडपडत पडणं, हे सर्व शरीराचे सोहळे आहेत. जर हे तुला कळलं तर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक होईल आणि नाही तुला मृत्यूचं भय वाटेल.